विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलवर मी आपलं खूप खूप स्वागत करते. आपण बघतोय डिफरन्शिएशन आणि त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. लास्ट लेक्चरमध्ये आपण काही टाईप बघितलेले आहेत. अजून 2 टाईप शिल्लक राहिलेले आहेत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. ते आपण आताच्या या लेक्चरमध्ये बघूया. आताचे हे टाईप आहे ते टोटली आपले साइन टू थिटा कॉस टू थिटाचे टॅन मध्ये जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावर ते डिपेंड आहेत. एकदा फॉर्म्युले बघूया आणि नंतर आपण लेक्चरला सुरुवात करूया. फॉर्म्युले बघा 11वीला झालेले आहेत. साइन टू थिटाचे काल आपण एक फॉर्म्युला बघितला टू साइन थिटा कॉस थिटा. आजचा फॉर्म्युला आहे हा टॅन थिटा मधला आहे. टू टॅन थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तसंच कॉस टू थिटाचा हे सगळे तुम्हाला फॅमिलियर आहेत, 11वीला झालेले आहेत. 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर टॅन टू थिटा 2 tan theta upon 1 minus tan square theta. हा पण एक फॉर्म्युला आहे. tan इनवर्स a minus tan इनवर्स b is equal to tan इनवर्स a minus b upon a plus b. आणि इथे जर प्लस असेल तर ही साइन प्लस होते. जी साइन इथे असते तीच साइन इथे न्यूमरेटरला असते आणि त्याच्या अपोजिट साइड ही डिनॉमिनेटरला असते. एवढा चेंज असतो. आणि हे दोन्ही फॉर्म्युले काल आपण बघितलेले आहेत. साइन 3 थिटा आणि कॉस 3 थिटा. कुठे लागले तर म्हणून मी लिहून ठेवलेत की जेणेकरून तुमच्या समोर ते असावेत. आता हे एक्झाम्पल तुम्ही बघितलं की तुमच्या लक्षात येईल की कुठला तरी फॉर्म्युला इथे ॲडजस्ट केलेला आहे. याच्यातलं कुठचा तरी फॉर्म्युला आपल्याला समोर दिसणार आहे. एक्झाम्पल बघूया. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ, असंच एक्झाम्पल आहे. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ बघा. आता हे जर एक्झाम्पल बघितलं तर 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला आहे. सरळ बघून आपल्याला कळतंय की जर आपण x इज इक्वल टू टॅन थिटा इथे सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला हे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होणार आहे. करूया. पुट x इज इक्वल टू टॅन थिटा म्हणजेच काय मिळालेलं आपला थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x. सबस्टिट्यूशन का केलं? कारण तो तसा फॉर्म्युला आहे म्हणून ते सबस्टिट्यूशन आपण केले. आतमध्ये आपल्याला कॉस 2 थिटा मिळणार. बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये कॉस 2 थिटा म्हणजे कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल होणार, राहणार आहे 2 थिटा. बघूया. x इज इक्वल टू टॅन थिटा ठेवल्यामुळे थिटा इज इक्वल टू हा टॅन इकडे जाणार टॅन इनवर्स ऑफ x. देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बघा इथे x आपण जो आहे तो टॅन थिटा म्हटलंय त्यामुळे x स्क्वेअर हा टॅन स्क्वेअर थिटा झाला. वरती मायनस आहे, खाली प्लस आहे. आता तुम्ही बघू शकता हा जो फॉर्म्युला आहे हा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला कॉस 2 थिटाचा आहे. सो दिस इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा. आता या कॉस इनवर्सला हा कॉस कॅन्सल आउट झाला म्हणजे राहिलं काय 2 थिटा. y इज इक्वल टू 2 थिटा. नाउ व्हॉट इज थिटा? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x. म्हणजे आपलं फंक्शन काय झालं आता y इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स ऑफ x. आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो डिवाय बाय dx इज इक्वल टू 2 बाहेर ठेवणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ x. आता इथे फक्त x आहे त्यामुळे पुढे काय आपल्याला चेन रूल वापरायची गरज नाही. सो दिस इज इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे एक्झाम्पल इथे संपत आहे. नेक्स्ट बघूया. टॅन इनवर्स टू एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा आता तुम्ही लिस्ट मधून बघू शकता वरती 2x आहे, खाली 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. वरती 2x खाली 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे सिंपल ते सबस्टिट्यूशन आहे. x इज इक्वल टू टॅन थिटा, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x. म्हणजे काय होणार y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x म्हणजे 2 टॅन थिटा झालं. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा झालं आहे. पुन्हा एकदा बघा 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे हे काय झालं हा फॉर्म्युला आहे टॅन 2 थिटा.
सो दिस इज इक्वल टू tan इनवर्सला tan कॅन्सल आउट होणार. दिस इज इक्वल टू 2 थीटा. 2 थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. डेरिवेटिव्ह काय 2 हा 2 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x म्हणजे 2/1 प्लस x स्क्वेअर. आता इथे बघा 2 आहे, x आहे, आतमध्ये x स्क्वेअर आहे. बघितलं तर लक्षात येईल हा फॉर्म्युला आहे, हा 2 sin थिटा cos थिटा आहे. 2 sin थिटा cos थिटा आहे म्हणजे x इज इक्वल टू साइन थिटा आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायचं आहे. हे सबस्टिट्यूशन तुम्हाला कधी सुचणार आहे, ज्यावेळी फॉर्म्युला तुमचे तोंडपाठ होणार आहेत त्याच वेळी हे तुम्हाला सुचणार आहेत. आणि फॉर्म्युला तोंडपाठ कधी होणार आहेत, ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवणार आहात त्यावेळी तुमचे फॉर्म्युले तोंडपाठ होणार आहे. प्रॅक्टिस मस्ट. x is equal to sin theta implies theta is equal to sin inverse of x. y is equal to sin inverse. जे सबस्टिट्यूशन आपण केले ते लिहून घेऊया. 2 x is equal to sin theta 1 minus sin square theta. sin inverse 2 sin theta. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे आपली आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. अंडर रूट कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच ते स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर होणार आहे कॉस थिटा. आता बघा 2 साइन थिटा कॉस थिटा आला म्हणजे साइन 2 थिटाचा हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. साइन इनवर्स साइन 2 थिटा. सो दिस इज इक्वल टू 2 थिटा. What is theta? Theta is equal to sin inverse of x. आता याचा डेरिवेटिव्ह साइन इनवर्सचा डेरिवेटिव्ह पार्ट असेल तुमचा 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज इक्वल टू 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. cos inverse 3x minus 4x cube. इथे बघा म्हणून मी तो फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. 3x minus 4x cube म्हणजे फॉर्म्युला कशाचा आहे, त्या साइन 3 थिटाचा तो फॉर्म्युला ब्रॅकेटमध्ये जो आहे तो साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये साइन 3 थिटाचा फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा आहे. म्हणजे पुन्हा अलार्ड अँगलमधून तुम्ही साइनचं कॉस करू शकता. बघूया बघा x is equal to sin theta by this formula. x is equal to sin theta, theta is equal to sin inverse of x. So y is equal to cos inverse of 3 sin theta minus 4 sin cube theta. आता हा कोण झाला, sin 3 theta झाला. आता साइनचा कॉस करायचा आहे, अलार्ड अँगल π/2 मायनस थिटा. सो कॉस इनवर्स ऑफ कॉस π/2 मायनस 3 थिटा. सो दिस इज इक्वल टू कॉस इनवर्सला कॉस जाणार π/2 मायनस 3 थिटा. y इज इक्वल टू, सो दिस इज इक्वल टू π/2 मायनस थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. हे आता आपलं फंक्शन झालं आणि त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डेरिव्हेटिव्ह काय, dy/dx इज इक्वल टू π/2 चा डेरिव्हेटिव्ह हा 0 येणार -3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ x. सो दिस इज इक्वल टू -3 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर कुठून येत आहे, तर तो साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे.
बाहेर साइन इनवर्स आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे आतमध्ये हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला ऍडजस्ट केलेला असू शकतो. कारण कॉस 2 थिटाचा असणार नाही, कारण इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, असं काय इथे दिसत नाहीये. म्हणजे हा फॉर्म्युला साइन 2 थिटाचा ऍडजस्ट केलेला असू शकतो. म्हणजे इथे आपल्याला शोधायला लागेल की म्हणजे यातनं 2 बाहेर काढायला लागेल आणि टॅन थिटा आपल्याला इथे शोधायला हवा आहे. शोधूया, बघूया, सिम्प्लिफाईड करून बघूया. सो दिस इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, आता 4x प्लस हाफ म्हणजेच 4x इंटू 4 आता 4x as it is, 4 means square root of 4 means 2, म्हणजे this is 2 4x, 2 into 4x. न्यूमरेटर काय मिळतो आपल्याला 2 4x, म्हणजे इथेच आपल्याला tan थिटा मिळतोय. tan थिटा इज इक्वल टू 4x. हे झाले 16x. म्हणजे आपल्याला इथे आयडिया आलेली आहे की हा जो फॉर्म्युला आहे हा असा आहे 2 tan थिटा प्लस 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. म्हणजेच हे कसं झालं बघा, साइन इनवर्स ऑफ 2 4x 1 प्लस, आता tan स्क्वेअर शोधायचा आहे म्हणजे 4x स्क्वेअर आहे बघा, 4 स्क्वेअर 16x. म्हणजे आपल्याला हे काय मिळाले, आता सबस्टिट्यूशन आपल्याला कन्फर्म झालं. पुट 4x इज इक्वल टू tan थिटा. हे सबस्टिट्यूशन तुम्ही केल्यानंतर पुढचं एक्झाम्पल सोडवू शकता. जशी पाठीमागे एक्झाम्पल दाखवले तसंच ते एक्झाम्पल आहे, फक्त याच्यात डिफिकल्ट आहे सबस्टिट्यूशन. उरलेलं काय डिफिकल्ट नाही आहे. हे 2 tan थिटा पण 1 प्लस tan स्क्वेअर थिटा होणार, साइन 2 थिटा होणार, 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. साइन इनवर्स इज इक्वल टू 2 tan theta upon 1 plus tan square theta, which imply theta is equal to tan inverse 4x. 4x इथे अँगल झालाय आणि इथे अजून एक फंक्शन झालं. इथे चेन रूल आपल्याला वापरायला पाहिजे. 4x इंटू log 4 त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. सो दिस इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा. सो दिस इज इक्वल टू 2 थिटा. सो y theta is equal to tan inverse of 4x divided by dx is equal to 2. आता tan inverse डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square आणि 1 plus 4x square into derivative of 4x. So this is equal to 2 upon 1 plus 16x into derivative of 4x is 4x into log 4. इथे एक्झाम्पल कम्प्लीट होतं. क्वेश्चन नंबर 9 आहे वाटतं. ह्याच्यातले एक्झाम्पल तुम्ही सोडवा. नाही आली तर मला विचारा, टेलिग्रामला विचारा किंवा इन्स्टाला विचारा. त्यानंतर नेक्स्ट टाईप आपण त्याच्यामध्ये बघतोय तो आहे, या फॉर्म्युलावर जे डिपेंड आहेत एक्झाम्पल ती आपण बघतोय. सिंपल आहेत एक्झाम्पल बघा. y is equal to tan inverse 8x upon 1 minus 15x square. आता इथे गंमत अशी आहे की तुम्हाला पर्टिक्युलर एखादा टाईप सांगितल्यानंतर ते एक्झाम्पल सोडवता येणार, त्यात काही डिफिकल्टी नाही आहे. पण ज्यावेळी तुम्ही पेपरला हे एक्झाम्पल बघणार आहात त्यावेळी तुम्हाला तो टाईप लक्षात आला पाहिजे आणि त्याची ॲडजस्टमेंट लक्षात आली पाहिजे. ते आलं की 90% एक्झाम्पल तुम्हाला आलं, फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट शिल्लक राहणार आहे. त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा की अशी एक्झाम्पल कुठची तरी लिहून घ्यायची पेपरवर आणि सोडवायची, म्हणजे तो टाईप आपल्याला रिकॉल झाला पाहिजे त्या ठिकाणी. हे बघा, आता इथे मायनस साइन आहे. फॉर्म्युला परत मी इथे लिहिते. सॉरी, tan inverse A plus tan inverse of B is equal to tan inverse of
ए प्लस बी अपॉन 1 मायनस ए. हा जो प्लसवाला जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरला सबट्रॅक्शन आहे, मायनस साईन आहे. इथे मायनस साईन आहे याचा अर्थ हा फॉर्म्युला आपल्याला इथे ॲडजस्ट करायचा आहे. आता कसा करायचा आहे तर वरती दोन फॅक्टरचे ॲडिशन आपल्याला ॲडजस्ट करायला पाहिजे आणि डिनॉमिनेटरला त्याच दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन. आता इथे लक्षात येत असेल तुमच्या बघा, दिस इज इक्वल टू 5x प्लस 3x आहे आणि हे 1 मायनस 5x इंटू 3x आहे. बघा इथे 5x प्लस 3x 8x झालं इथे आणि 5x इंटू 3x म्हणजे 15. x इंटू x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणजे या परफेक्टली इथे बसले बघा. a म्हणजे आपला 5x झाला, b म्हणजे आपला 3x झाला इथे. सो दिस इज इक्वल टू रिव्हर्स जातोय, हे मिळालंय याच्यावरनं हे लिहायचंय. a मिळालेला आहे 5x, b मिळालेला आहे 3x. सो दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ a 5x प्लस tan इनवर्स ऑफ 3x. tan इनवर्स ऑफ 5x प्लस tan इनवर्स ऑफ 3x. हा आपला आता झाला y, म्हणजे हे झालं आपलं फंक्शन. याच्यावरनं आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. फॉर्म्युला आहे tan इनवर्सचा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. therefore dy by dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मीन्स 5x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x इथे येणार, तो विसरायचा नाही अजिबात. चेन रूल आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x इज 5 प्लस 1 upon 1 plus 3x square into derivative of 3x is 3. म्हणजे तिथे आपल्याला काय मिळते 5 upon 1 plus 25x square plus 3 upon 1 plus 9x square. इथे एक्झाम्पल कम्प्लीट होते. एक सबट्रॅक्शनचं बघूया. आता खाली ॲडिशन आहे म्हणजे सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे हा. आता 35x स्क्वेअर आणि ज्याची सबट्रॅक्शन 2 आहे असे आपल्याला शोधायचे आहेत. इझिली तुम्हाला मिळणार 7x अँड 5x. सो दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 7x मायनस 5x 1 प्लस 7x इंटू 5x. आता ही ॲडजस्टमेंट कळल्यानंतर पुढचं एक्झाम्पल अजिबात डिफिकल्ट नाही.